जात न मानणारी पिढी जर तुम्हाला घडवायची असेल तर तुम्हाला त्याची सुरुवात आजच करावी लागेल। जर आज एखाद्या विद्यार्थ्याला जातीच्या अंताचा धडा द्यायला सुरुवात केली तर कदाचित 25 वर्षानंतर एक अशी पिढी येईल ज्यांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची जात राहणार नाही आणि ही पिढी पूर्णपणे जात नाकारेल। केरळमध्ये अनेक लोक असे आहेत ज्यांनी आपल्या मुलाच्या शालेय प्रमाणपत्रावरती अर्थातच त्याची नोंदणी करत असताना प्रवेश निर्गम उतार्यावरती कुठल्याही प्रकारच्या जातीचा आणि धर्माचा उल्लेख केलेला नाही। अर्थातच जात नाकारणारी एक पिढी कुठल्या ना कुठल्या एका कोपऱ्यामध्ये आता तयार व्हायला लागलेली आहे। पण अशा वेळेस महाराष्ट्रामधल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये मात्र शालेय विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिकेमध्येच असा प्रश्न विचारला जातोय की उच्च जातीचे नाव काय आणि उच्च जातीचे नाव काय असा प्रश्न विचारून त्याच्या खाली 4 ऑप्शन दिले जात आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र आणि वैश्य। आता या शालेय विद्यार्थ्यांनी म्हणजे 5वीच्या आणि 8वीच्या विद्यार्थ्यांनी हे ठरवायचं आहे की याच्यातली उच्च जात कोणती आहे, कारण त्यांना त्या जातीचा अभ्यास करावा लागेल म्हणजे त्यांना त्यांचे मार्क त्यांना मिळतील। अशी परिस्थिती सध्या संपूर्ण देशभरामध्ये निर्माण केली जाते आहे आणि महाराष्ट्रातल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये 5वी ते 8वी जे शिष्यवृत्तीची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्या सराव परीक्षेमध्ये अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो। ही सराव परीक्षा यवतमाळच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घेतली जाते। जिल्हा परिषदेची जी काही शालेय शिक्षण समिती आहे त्या समितीच्या माध्यमातून तिथे एक मोहीम राबविली जात आहे आणि 5वीच्या आणि 8वीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल वाढावा म्हणून काही शैक्षणिक संस्थांना त्यांनी टेंडर दिलेले आहेत आणि हे संस्था तिथे काम करत आहेत। पण या संस्था नेमकं कशा काम करत आहेत, या संस्था नेमक्या कोणाच्या आहेत हे एकदा तपासून बघितलं पाहिजे। कारण जर त्या संस्था खरोखरच शिक्षण देणाऱ्या संस्था असतील तर अशा प्रकारचे प्रश्न या संस्थेच्या माध्यमातून विचारण्याची आवश्यकताच नाही आणि अशा प्रकारच्या संस्था ज्या फक्त शिक्षणावर फोकस करतात त्या अशा प्रकारच्या प्रश्नांच्या भानगडीत पडणार नाहीत। पण या संस्थेने आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला आहे की नेमकं उच्च जात कोणती आहे। अर्थातच या संस्थेला या विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये जात भरवायची आहे हे क्लिअर आहे। विद्यार्थ्यांनी त्यांची जात विसरू नये अशा प्रकारे ही संस्था त्याच्यावरती फोकस करते आहे आणि जाती व्यवस्था या देशामध्ये कायम राहील याची व्यवस्था देखील संस्था करताना आपल्याला पाहायला मिळते आहे। त्याच्यामुळे अशा ज्या काही संस्था आहेत त्या संस्था आता बाजूला सारण्याची वेळ आलेली आहे। पण अशाच संस्थांना सध्या सरकारी टेंडर मिळत आहेत आणि त्यांची पाठराखण देखील केली जाते आहे। या जातीच्या प्रश्नावरून अनेक वर्तमानपत्रांनी असंही लिहिलेलं आहे की जी जात नाही ती जात, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की जी जात नाही ती जात नाही तर जी जाते ती जात आणि म्हणूनच त्यांनी जो सिद्धांत लिहिला तो म्हणजे ॲनिलेशन ऑफ कास्ट। जाती अंताचा जो सिद्धांत त्यांनी लिहिला तो सिद्धांत आता खऱ्या अर्थाने शालेय अभ्यासक्रमामध्ये येणं गरजेचं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जातीचं जे विश्लेषण केलेलं आहे ते विश्लेषण आता विद्यार्थ्यांना समजावून सांगण्याची गरज आहे। जर या विद्यार्थ्यांना आतापासूनच हे धडे द्यायला सुरुवात केली तर जात हा किती घाणेरडा प्रकार आहे आणि या जातीमुळे या राष्ट्राचं किती मोठं नुकसान झालेलं आहे हे या विद्यार्थ्यांच्या लक्षामध्ये येईल। जातीचे फायदे आपण त्याला शिकवतो आहे, वर्णव्यवस्थेचे फायदे आपण त्याला शिकवतो आहे, त्याच्यामुळे हा विद्यार्थी देखील त्याच दिशेने जातो आहे। पण जातीमुळे या देशाचं किती मोठं नुकसान झालेलं आहे हे सांगणारे एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि म्हणून त्यांनी जो जाती अंताचा सिद्धांत 1936 मध्ये लिहिला, खरं तर हे जातपात तोडक समितीच्या अधिवेशनासाठी तयार केलेलं हे भाषण होतं, पण हे भाषण झालं नाही। पण आता ते भाषण उपलब्ध आहे आणि हे भाषण महाराष्ट्र शासनाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रकाशन समिती जी आहे, चरित्र आणि लेखन समिती जी आहे त्या समितीच्या माध्यमातून हे भाषण इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये प्रकाशित झालेलं आहे। पण हे भाषण शालेय अभ्यासक्रमामध्ये जर आलं तर ही जाती व्यवस्था नेमकी काय आहे आणि ही जाती व्यवस्थेची नेमकी भानगड काय आहे हे विद्यार्थ्यांच्या लक्षामध्ये येईल आणि म्हणून हे जाती अंताचं जे भाषण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे भाषण एक सिद्धांत म्हणून आता अभ्यासक्रमाला आलं पाहिजे। खरं तर हा जाती व्यवस्थेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक सिद्धांत आहे। याला जर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 1916च्या कास्ट इन इंडिया नावाच्या निबंधाला जर सुरुवातीला जोडलं आणि पुढे जर 1936चं भाषण याला जोडलं तर हा एक सिद्धांत तयार होतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे जाती व्यवस्थेची उत्पत्ती कशी झाली हे 1916च्या आपल्या शोधनिबंधामध्ये सांगतात। या जाती व्यवस्थेमुळे या राष्ट्राचं नुकसान कसं झालेलं आहे हेही सांगतात। या जाती व्यवस्थेमुळे इथल्या हिंदू धर्माचं नुकसान कसं झालेलं आहे हेही सांगतात आणि या जाती व्यवस्थेमुळे जर इथल्या हिंदू धर्माचं नुकसान झाले असेल, या जाती व्यवस्थेमुळे जर इथल्या
राष्ट्राचं नुकसान झालं असेल तर ही जाती व्यवस्था कशा पद्धतीनं नष्ट केली जाऊ शकते हे देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात आणि त्याचे 3 मार्ग ते आपल्या या भाषणामध्ये सांगतात. म्हणून हा सिद्धांत जो आहे हा सिद्धांत जर अभ्यासक्रमामध्ये आला तर विद्यार्थ्यांना जाती व्यवस्था कशी उदयास आली, जाती व्यवस्थेने नेमके कोणते नुकसान केलेले आहे, जाती व्यवस्थेने या राष्ट्राचं, आपलं स्वतःचं आणि आपल्या धर्माचं कसं नुकसान केलेलं आहे आणि ही जात कशी संपुष्टात येऊ शकते याचा एक सिद्धांत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भाषणामध्ये देतात. म्हणून हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत आता अभ्यासक्रमाला येणं गरजेचं आहे. हा सिद्धांत जर समजा आज आपण शिकवायला सुरुवात केली तर येणाऱ्या 25 वर्षानंतर कदाचित एक जातीअंताच्या राष्ट्रवादाची एक नवी पिढी या देशामध्ये उभी राहू शकते. आणि ही नवी पिढी जर आपल्याला उभं करायचं असेल तर आपल्याला या जातीचे प्रश्न म्हणजे उच्च जातीचे नाव काय हे शिकवायची आवश्यकता नाही, तर जात कशी घाणेरडी आहे, जातीमुळे नेमकं या देशाचं, या राष्ट्राचं आणि हिंदू धर्माचं कसं नुकसान झालेलं आहे आणि ही जात नष्ट झाली तर मग मात्र या देशामध्ये कशा प्रकारचा एक राष्ट्रवाद येऊ शकतो आणि हा देश एक राष्ट्र म्हणून कसा उभा राहू शकतो हे या विद्यार्थ्यांना शिकवावं लागेल. राष्ट्र निर्मितीची प्रक्रिया देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच भाषणामध्ये सांगितली आहे की आपल्याला हा देश पुढे राष्ट्र म्हणून घेऊन जायचा असेल तर तुम्हाला जाती अंत अगोदर करावा लागेल. आणि म्हणून राष्ट्र निर्माणाकडे घेऊन जाणारी जर पिढी आपल्याला निर्माण करायची असेल तर आपल्याला या जातीचा अंत केला पाहिजे. आणि म्हणून हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आणावा लागेल. पण या सिद्धांताकडे मागच्या 90 वर्षामध्ये आपण दुर्लक्ष केलेलं आहे. पण हा सिद्धांत कोलंबिया विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये आहे. तुम्ही जर कोलंबिया विद्यापीठाच्या वेबसाईटवर गेला तर तुम्हाला हा पूर्ण सिद्धांत त्या वेबसाईटवर देखील पाहायला मिळतो. पण याच्यावरती आपण फोकस करत नाही, याला आपण बाजूला सरतो आणि उच्च जातीचे नाव काय अशा प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यांना विचारतो आणि मग विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आपला दर्जा कोणता आहे, आपली जात कोणती आहे हे त्यांना दिसायला लागतं. मग विद्यार्थी लिहितात की ब्राह्मण हे उच्च आहेत, क्षत्रिय आहेत, वैश्य आहेत आणि मग शूद्र आहेत. हे शालेय विद्यार्थ्यांच्या मनामध्ये टाकण्यापेक्षा हे 4ही वर्णव्यवस्थेपैकी असा प्रश्न विचारायला पाहिजे होता की ही वर्णव्यवस्था तुम्हाला वाईट वाटते का, आणि वाईट वाटत असेल तर ती कशा पद्धतीनं वाटते, त्या गोष्टी त्यांना शिकवायला पाहिजे की ही किती घाणेरडी वर्णव्यवस्था आहे आणि याने माणसांची कशी विभागणी केलेली आहे हे देखील याच्यामधून दिसायला लागतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाती व्यवस्थेचे विश्लेषण करत असताना ही फक्त श्रमाची विभागणी नाही तर ही श्रमिकांची विभागणी आहे अशा प्रकारची मांडणी केलेली आहे. आणि या गोष्टी जर भविष्यामध्ये शालेय अभ्यासक्रमामध्ये आल्या, त्याच्यानंतर जर स्पर्धा परीक्षेमध्ये आल्या आणि UPSC सारख्या परीक्षेमध्ये जर अशा प्रकारच्या गोष्टी जर कंपल्सरी केल्या तर कदाचित एक नव्या अधिकाऱ्यांची पिढी देखील या माध्यमातून निर्माण होऊ शकते. पण हे लवकरात लवकर करणं गरजेचं आहे. जर आपण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अशा प्रकारची जातीची भावना जर निर्माण करत असेल तर कदाचित या देशाचं भवितव्य हे पुढे देखील विभागलेलंच असेल. कारण जाती व्यवस्था ही तुम्हाला एकमय होऊ देत नाही, ती विभागते. आणि हे विभागणी जर टाळायची असेल तर आपल्याला जाती अंताकडे जावं लागेल. आणि म्हणून काल विधानसभेमध्ये देखील अशा प्रकारची मागणी करण्यात आली की ज्यांनीही कोणी प्रश्न काढलेले आहेत त्यांना निलंबित करावं. पण निलंबित करून हा प्रश्न संपणार आहे का? कारण त्यांच्या डोक्यामध्ये जात घुसलेली आहे, त्यांची जात ही त्यांच्या हृदयामध्ये आहे आणि त्याला अतिशय प्रिय वाटते. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की जातीचा काटा जर हातामध्ये घुसला असता, पायामध्ये घुसला असता तर तो सहज काढता आला असता. पण हा जातीचा काटा हृदयामध्ये घुसलेला आहे, तो मेंदूमध्ये घुसलेला आहे. त्याचं ऑपरेशन इतक्या सहजासहजी करता येणार नाही. ती हृदयातली जात आणि ती मेंदूतली जात आपल्याला कशी काढता येईल याचा सिद्धांत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. तो सिद्धांत अभ्यासक्रमामध्ये जर आला तर कदाचित या देशातला जातीअंत होऊ शकतो. पण असे जर अधिकारी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणारे आले तर मग मात्र आपण जातीअंताकडे नाही तर जातीच्या सक्षमतेकडे जाऊ, हेही लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला नेमकं या प्रश्नाबद्दल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीअंताच्या सिद्धांताबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.